असं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये अशा प्रकारचा निर्णय करण्याचा अधिकार हा आमचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि आमचं जे इलेक्शन कमिटी त्यांना आहे. बाकी कोणालाही हा अधिकार नाही. आमची भूमिका पक्की आहे. महायुतीमध्ये आम्ही निवडणुका लढणार आहोत. एखाद्या ठिकाणी जिथे शक्य नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होती. हो, संजय राठोड यांच्या खात्यात बदल्यांच्या याच्यात मोठा अनियमितता आहे असा आरोप होत आहे. पुरावा दिला तर आरोपात अर्थ आहे. नुसता आरोप करून फायदा काय? उद्या कोणी काही आरोप करेल. जर कोणाचा पुरावा असेल तर तो पुरावा त्यांनी नक्की द्यावा. मी आणि एकनाथराव शिंदे आम्ही असा पुरावा मिळाला तर जरूर त्या संदर्भात त्याची पडताळणी करू. मला माहिती नाही. बावनकुळे साहेब असं कधी करू शकत नाही. तुम्ही ओळखता बावनकुळे साहेबांचा स्वभाव कसा आहे. कधीच दमदाटी करत नाही. विषय संपलेला आहे. असं आहे की शेवटी राजकारणामध्ये काही माणुसकी आहे, राजकारणामध्ये काही ओलावा आहे, राजकारणामध्ये काही संवेदना आहेत. आम्ही वारंवार असं सांगतो की आम्ही राजकीय विरोधक आहोत, म्हणजे वैचारिक विरोधक आहोत. आम्ही एकमेकांचे शत्रू नाही. राजकीय शत्रुत्व बिलकुल नाही. त्यामुळे जिथे वैचारिक विरोध असतो तिथे वैयक्तिक अशा प्रकारची संवेदना व्यक्त होणं हे चांगलं आहे. हे सुदृढ लोकशाहीचं एक प्रमाण आहे. दोन्ही बदलाव होगा या राजनीति में कुछ फेरबदल होगी या फिर राजनीति में हर क्षण फेरबदल होते रहते हैं, लेकिन 5 साल तक हमारी सरकार रहने वाली है और हम तीनों साथ में रहने वाले हैं. सर, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा चालू आहे. त्यासोबत दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा चालू आहे. भाजप याकडे कसं पाहतं? त्याच्यावर मी आधीच सांगितलं आहे, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना मला व्हायचं नाही. सर, मराठा आरक्षणाबद्दल आज सुनावणी होते, काय अपेक्षा? आज सुनावणी नाही आहे. जी काही त्यांनी लिस्टिंग केलेलं आहे त्या लिस्टिंगमध्ये पुढचा टाइम टेबल काय असेल सुनावणीचा ते ठरवणार आहेत. आम्ही भक्कमपणे आपली बाजू मांडू आणि हा जो काही कायदा आम्ही तयार केलेला आहे मला विश्वास आहे की आम्ही तो माननीय उच्च न्यायालयाच्या कसोटीवर आमचा कायदा हा वैध ठरेल अशा प्रकारचा आर्ग्युमेंट आम्ही त्या ठिकाणी करू. सर, वाघ्या कुत्र्याचा चाललंय. आमचे आता अनुभव लागले आहेत मागे. आमचे त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या आपण दूर करतोय ते करू.